गवसणी घालणाराच विजय मिळवतो, हे सध्याचं सूत्र झालंय. अमेरिका जगातील एक महासत्ता. गेल्या काही वर्षात इथे सत्तांतर झालं होतं. इथली सूत्र जो बायडन यांच्याकडे होती, पण आता हाच निकाल फिरलाय तो 360 डिग्री मध्ये. जो बायडन यांनी त्यांच्या तब्येतीचं कारण देऊन उमेदवारी मागे घेतली आणि त्यांची जागा घेतली ती कमला हॅरिस यांनी. पण झालं काय, तर त्याही इथे टिकू शकल्या नाहीत आणि अमेरिकेनं एक ऐतिहासिक निकाल पाहिला, ज्याला अमेरिकेनं 2020च्या निवडणुकीत पाडलं, त्यालाच आज पुन्हा निवडून दिलं. पण या विजयाची माळ पडली कोणाच्या गळ्यात? काय आहे त्यांच्या विजयाची कारण आणि आता याचा भारतावर काय परिणाम होणार, जाणून घेणार आहोत प्राईम संवादच्या आजच्या भागात. नमस्कार, मी सारिका. प्राईम संवाद या युट्यूब चॅनलवरती आपणा सर्वांचं स्वागत करते. हॅशटॅग ट्रम्प तात्या जिंदाबाद, हॅशटॅग ट्रम्प 2024, हॅशटॅग मागा, हॅशटॅग ट्रम्प ट्रेंड. हे ट्रेंड सध्या चांगलेच गाजतायत. त्याचं कारणच तसं आहे. अमेरिकेत राष्ट्राध्यक्ष निवडणुकीत ट्रम्प यांनी ऐतिहासिक विजय मिळवलाय. यावर भारत, इराण, इराक, चीन, पाकिस्तान, युक्रेन यासारख्या कैक देशातून त्यांना शुभेच्छा दिल्या जात आहेत. मध्यंतरी ट्रम्प यांच्यावर हल्ला झाल्याच्या बातम्या आल्या आणि ते पुन्हा एकदा चर्चेत आले आणि आता थेट निवडूनच आले. आता नेमकं झालंय काय या निवडणुकीत, याविषयी सविस्तर जाणून घेऊया. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांनी ऐतिहासिक विजय मिळवलाय. अमेरिकेतील राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांच्या नेतृत्वातील रिपब्लिकन पक्षाचा विजय झाला आणि डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकेचे पुढचे राष्ट्राध्यक्ष म्हणून जवळजवळ निश्चित आहेत. याआधी डोनाल्ड ट्रम्प यांनी 2017 ते 2021 पर्यंत अमेरिकेचं राष्ट्राध्यक्ष पद भूषवलं होतं. यंदाच्या विजयानंतर ते दुसऱ्यांदा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बनण्याची शक्यता आहे. डेमोक्रॅटिक पक्षाच्या कमला हॅरिस यांचा या निवडणुकीत पराभव झाला. डोनाल्ड ट्रम्प यांना 295 इलेक्ट्रोल मतं मिळाली, तर कमला हॅरिस यांना 226 इलेक्ट्रोल मतं मिळाली. ट्रम्प यांनी अमेरिकेतील 7 पैकी 4 स्विंग स्टेट जिंकली. यामध्ये जॉर्जिया, नॉर्थ कॅरोलिना यांचा समावेश आहे. अमेरिकेत एकूण 538 इलेक्ट्रोल मतं आहेत, त्यापैकी बहुमतासाठी 270 मतं आवश्यक असतात. ट्रम्प यांनी 295 मिळाल्याने त्यांना क्लिअर बहुमत मिळाले, हे आता सिद्ध झालंय. हिलरी क्लिंटन यांच्या अनपेक्षित पराभवानंतर 8 वर्षांनी आणि जो बायडन यांच्या विजयाच्या 4 वर्षांनंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा विजय मिळवून दाखवलाय. या निवडणुकीच्या दरम्यान काही सर्वे घेण्यात आले होते आणि त्या सर्वेक्षणांनुसार असं दिसून आलंय की अमेरिकन मतदारांनी 2 मुद्द्यांवर ट्रम्प यांच्यावर विश्वास दाखवलाय. हे 2 मुद्दे म्हणजे अर्थव्यवस्था आणि इमिग्रेशन. ट्रम्प यांच्या प्रचार कार्यात गुंतलेल्या टीमने हे मुद्दे पुन्हा पुन्हा लोकांच्या मनावर ठसवले आणि त्याचाच हा परिणाम असल्याचं म्हटलं जातंय. डोनाल्ड ट्रम्प राष्ट्राध्यक्ष निवडणुकीच्या रिंगणात तिसऱ्यांदा आहेत. एक वेळा यशस्वी झाले, तर एक वेळा जो बायडन यांच्याकडून त्यांना हार पत्करावी लागली आणि आता ते पुन्हा राष्ट्राध्यक्ष पदाचे रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार आहेत. राजकारणात येण्यापूर्वी अमेरिकेला सर्व परिचित अब्जाधीश अशी त्यांची ओळख होती. न्यूयॉर्क रिअल इस्टेटचा बादशाह म्हणून त्यांना ओळख मिळाली होती. हा ओळख असलेला उद्योगपती 2015-16 ला पहिल्यांदा राष्ट्राध्यक्ष पदाच्या शर्यतीत उतरण्याआधी टॅब्लॉइड्स आणि टीव्हीवर विविध कारणांसाठी झळकलेला दिसायचा. घराघरात पोहोचलेलं त्याचं नाव आणि आपल्या बिनधास्त प्रचाराच्या शैलीमुळे त्यांनी कसलेल्या राजकारण्यांचा पराभव केला. पण त्याच वेळी त्यांचा राष्ट्राध्यक्ष पदाचा काळ वादग्रस्तही ठरला. 2020 सालच्या पुढच्या निवडणुकीतही ते रिपब्लिकन पक्षातर्फे उभे राहिले, पण त्यावेळी मात्र डेमोक्रॅटिक पक्षाच्या जो बायडन यांनी त्यांचा पराभव केला होता. आता 4 वर्षांनी 78 वर्षांचे डोनाल्ड ट्रम्प सलग तिसऱ्यांदा रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार म्हणून निवडणुकीच्या मैदानात उतरले आणि त्यांनी निवडणुकीचं मैदान यशस्वीपणे मारलंय. आता ट्रम्प यांची लोकप्रियता लक्षात घेता आणि त्यांनी दिलेल्या आश्वासनांचा भडीमार पाहता ट्रम्प येणार हे निश्चित होतच. पण 2020 मध्ये ट्रम्प यांचा पराभव का झाला हे पाहणंही महत्वाचं ठरतं. जानेवारी 2020 रोजी युएस कॅपिटलवर ट्रम्प समर्थकांच्या हिंसक जमावाने जो बायडनच्या विजयात व्यत्यय आणण्याचा उद्देशाने हल्ला केला. या हल्ल्याचा थेट संबंध ट्रम्प यांनी निवडणूक निकाल स्वीकारण्यास नकार दिल्याने त्यांच्या व्यापक मतदारांच्या फसवणुकीच्या बिनबुडाच्या दाव्यांनंतर होता. त्यांचं वक्तृत्व वाढलं, ज्याने बंडखोरी केली, ज्यामुळे मृत्यू आणि कॅपिटल इमारतीचं महत्वपूर्ण नुकसान झालं. FBI या घटनेची तीव्रता अधोरेखित करून देशांतर्गत दहशतवाद म्हणून लेबल केलं. निकाल उलटवण्याचा ट्रम्पचा प्रयत्न असूनही जो बायडन यांनी 2020 ची निवडणूक 81 दशलक्ष मतं आणि 306 इलेक्ट्रोल मतांनी जिंकली. त्यांच्या विजयाकडे ट्रम्प यांच्या फुटीरतावादी वक्तृत्वाचा आणि कृतींचा निषेध म्हणून पाहिलं जात होतं. पण त्यानंतर मात्र आश्वासनांच्या जोरावर त्यांनी पुन्हा एकदा स्वतःला सिद्ध केलंय. आता त्यांनी कोणकोणती आश्वासनं दिली होती आणि ती पूर्ण होणार का, यावर एक नजर टाकू.
पहिलं आश्वासन आहे इमिग्रेशन. भिंती बांधा. त्यांच्या 2016च्या मोहिमेपासून इतिहासातील सर्वात मोठा सामूहिक निर्वासन कार्यक्रम तयार झालाय. ट्रम्प यांनी प्रयत्नांमध्ये नॅशनल गार्ड वापरणं आणि देशांतर्गत पोलीस दलांना सक्षम करण्याचं आवाहन केलंय. त्यांनी प्रवेश करणाऱ्यांसाठी वैचारिक तपासणी केली आहे, जन्म हक्क, नागरिकत्व संपुष्टात आणलंय आणि ते म्हणालेत की मेक्सिको मध्ये राहा सारख्या पहिल्या मुदतीच्या धोरणांची पुनर्स्थापना करतील, ज्यामुळे स्थलांतरितांना सार्वजनिकरित्या मर्यादित केलं जाईल. आरोग्य कारणास्तव आणि काही बहुसंख्य मुस्लिम राष्ट्रांमधून प्रवेश करणाऱ्यांना कठोरपणे मर्यादित किंवा बंदी घालण्यात येणार आहे. एकंदरीत हा दृष्टिकोन केवळ बेकायदेशीर स्थलांतरावर अंकुश ठेवणार नाही, तर एकूणच स्थलांतरही कमी करण्यावर भर देईल. ट्रम्प यांनी पोलीस विभागांना अधिक संसाधनं उपलब्ध करून देण्याचे, कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या विरुद्ध गुन्ह्यांसाठी कठोर दंड सुनिश्चित करणं आणि हिंसक गुन्हे कमी करण्याचं वचन दिलं. त्यांचं प्रशासन कायदा व सुव्यवस्था पुनर्संचयित करण्यावर आणि देशभरातील पोलीस अधिकाऱ्यांना पाठिंबा देण्यावर लक्ष केंद्रित करेल असा दावा त्यांनी केला. ट्रम्प यांनी कट्टरवादी डाव्या विचारसरणी म्हटल्या जाणाऱ्या सैन्याला काढून टाकून आणि वैचारिक संघर्षांमुळे काढून टाकलेल्या कर्मचाऱ्यांना पुन्हा कामावर ठेवण्याचं आश्वासन दिले. अमेरिकेचे आण्विक आणि हायपरसोनिक धोक्यांपासून संरक्षण करण्यासाठी पुढील पिढीची क्षेपणास्त्र संरक्षण प्रणाली तयार करण्याची त्यांची योजना आहे. ट्रम्प यांनी अमेरिकेचे जागतिक नेतृत्व रिस्टोअर करण्याचं देखील उद्दिष्ट ठेवलंय. विशेषतः अफगाणिस्तानमधील बिडेन प्रशासनाच्या अपयशाचं वर्णन केल्यानंतर जगात त्याचं स्थान पुन्हा एकदा प्राप्त झालं आहे. शिक्षणावर ट्रम्प यांनी शाळांमध्ये वंश आधारित भेदभाव हाताळण्याचं वचन दिलंय आणि अधिक देशभक्तीपर अभ्यासक्रम तयार करण्यास समर्थन केलंय. शिक्षकांचा कार्यकाळ रद्द करणं, गुणवत्ता वेतन लागू करणं आणि पालकांना थेट मुख्याध्यापक निवडण्याची मुभा देणं यासाठी ते वकिली करतायत. ट्रम्प यांनी प्री एक्झिस्टंट परिस्थिती असलेल्या रुग्णांना समर्थन देत असताना मेडिकेअर आणि सामाजिक सुरक्षिततेचं संरक्षण करण्याचं वचन दिलंय. त्यांच्या योजनेत प्रिस्क्रिप्शन औषधांचा खर्च कमी करणं आणि सर्व अमेरिकनसाठी आरोग्य सेवा अधिक परवडणारी बनवणं याचा समावेश आहे. आता या ट्रम्प तात्यांचा #विक्ट्रीचा भारतावर काय परिणाम होऊ शकतो ते बघू. चीन विरुद्ध ट्रम्पची भूमिका इंडो पॅसिफिक प्रदेशातील भारताच्या हितसंबंधाशी जुळवून घेऊ शकते. त्यांचं प्रशासन भारतासोबत संरक्षण आणि धोरणात्मक संबंधांना समर्थन देत राहील. संरक्षण विक्री आणि संयुक्त लष्करी सराव वाढेल. तरीही ट्रम्प यांच्या व्यवहाराच्या दृष्टिकोनामुळे भारतावर चीन बद्दलच्या अमेरिकेच्या भूमिकेशी अधिक जवळून जुळवून घेण्यास दबाव येऊ शकतो, ज्यामुळे या प्रदेशात भारताची धोरणात्मक ॲटोमसी गुंतागुंतीची होऊ शकते. ट्रम्पच्या संरक्षणवादी धोरणांचा अर्थ भारतीय निर्यात आणि व्यापार वाटाघाटींसाठी कठीण वातावरण असू शकते. त्यांनी यापूर्वी भारतीय वस्तूंवर शुल्क लादले होते आणि अशाच पद्धतीमुळे आर्थिक तणाव निर्माण होऊ शकतो, ज्यामुळे फार्मास्युटिकल्स, कापड आणि IT सेवा यासारख्या क्षेत्रांवर परिणाम होऊ शकतो. ट्रम्पच्या काळात इमिग्रेशन धोरणं, विशेषतः H-1B विजाशी संबंधित अधिक लिमिटेड आणि स्ट्रिक्ट होती. आणखी एक ट्रम्प सरकार हे नियम पुन्हा एकदा कडक करू शकते. भारतीय IT व्यावसायिकांची US मध्ये डायनामिक मर्यादित करू शकते, ज्यामुळे भारताच्या IT क्षेत्रावर कामगारांच्या गतिशीलतेवर परिणाम होऊ शकतो. ट्रम्प यांनी त्यांच्या मागील कार्यकाळात पॅरिस हवामान करारातून अमेरिकेला माघार घेऊन पारंपरिकपणे हवामान विषयक समस्या कमी केल्या आहेत. हा दृष्टिकोन कायम राहिल्यास ग्रीन एनर्जी आणि हवामान तंत्रज्ञानावरील US भारत सहकार्याला फटका बसू शकतो, ज्यामुळे भारताच्या रिन्युएबल ऊर्जा उद्दिष्टांवर परिणाम होऊन तसंच या क्षेत्रातील US तंत्रज्ञान आणि निधीची उपलब्धता प्रभावित होऊ शकते. ट्रम्पचं अध्यक्षपद भारत सोबतचे संरक्षण संबंध बळकट करू शकतं, पण त्याचबरोबर आर्थिक संघर्षही निर्माण करू शकतं. तसंच इमिग्रेशन आणि हवामान कृती यासारख्या क्षेत्रात सहकार्य मर्यादित करू शकते. संभाव्य आव्हानं कमी करताना जास्तीत जास्त फायदा मिळवण्यासाठी भारताला या शिफ्ट मध्ये काळजीपूर्वक नेव्हिगेट करावं लागणार आहे. याबाबत तुम्हाला काय वाटतं? ट्रम्प आता पुन्हा एकदा राष्ट्राध्यक्ष होणार आहेत. भारताशी अमेरिकेचे मैत्रीपूर्ण संबंध आहेत. ट्रम्प आणि नरेंद्र मोदी एकमेकांचे हितचिंतक आहेत. हेच संबंध आर्थिकदृष्ट्या वाढवण्यासाठी ट्रम्प त्यांची धोरणं भारतासोबत कशी ठेवतील? त्यांचा हा कार्यकाळ 2017 ते 2021च्या कार्यकाळापेक्षा वेगळा असेल का? ट्रम्प यांचं राष्ट्राध्यक्ष होणं भारतासाठी फायदेशीर ठरणार का? हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि प्राईम संवाद या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.